ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द। आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवार यांच्या कार्यालयाची माहिती। कुडू गावातल्या प्रकरणात अजितदादांकडून खुलासा, प्रकरणाचा रिपोर्टही मागितला। तर महिला आयपीएस सोबतच्या अजितदादांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवार यांची मीडिया ट्रायल। कुडूतील प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात, अंजली दमानिया यांचा टोला। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ओबीसी उपसमितीची बैठक। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित। भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा, तर भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगे यांची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर हाके आपली भूमिका मांडणार। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान। महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदे यांचं उत्तर। कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉरच होणं बाकी। ठाणे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊत यांचा दावा। महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यव्यापी आंदोलन। पुण्यासह कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह सोलापूरमध्ये महाविकास आघाडी आक्रमक। एनडीएचे सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर सीपी राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील, मोदींकडून विश्वास। इंडिया आघाडीचे 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा केला होता। नेपाळसारखी स्थिती इथे यायला वेळ लागणार नाही। नेपाळमध्ये हिंसक आंदोलनानंतर संजय राऊत यांची टीका। तर राऊत खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? देशातील तरुणाई ठामपणे मोदींसोबत। नवनाथ बन यांची टीका। सगळं जळालं, उरलं दे फक्त अवशेष। नेपाळमध्ये लष्करी राजवट लागू, नेपाळ सैन्यप्रमुखांची घोषणा। तर आंदोलन करणाऱ्यांविरोधात सैनिकांकडून कारवाई सुरू। पशुपतीनाथ मंदिराची सैन्यानं सुरक्षा वाढवली। माढ्याच्या कुर्डूमधील मुरुम-उपसा बेकायदेशीर असल्याचे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर। तर अजित पवार यांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापांसह 20 अधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हैदराबाद गॅझेटियरनंतर आता सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। तर मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। शेतरस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार, CSR फंडातून निधी करणार उपलब्ध। भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। माझे खूप चांगले मित्र, मोदींशी बोलण्यास मी उत्सुक। ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण। तर ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी मीही उत्सुक, मोदींचं ट्विट। आशिया चषकात विजय शुभारंभ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज। दुबईमध्ये आज भारताची UAE सोबत लढत। सूर्यकुमार यादव यांच्या हातात भारताची धुरा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।